आमचे रणधीर सावरकर यांची मागणी होती की शेतकऱ्याला लागणारं गौण खनिज रेती गिट्टी मुरुम जे शेतकरी स्वतःकरता वापरतात त्याकरता रॉयल्टी माफ असली पाहिजे। आज सरकारने शेतकऱ्याला लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी माफ केलेली आहे। शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज तलाठ्याकडे करायचा आहे आणि तलाठ्याकडे अर्ज करून कुठून माती आणणार, कुठून रेती आणणार, कुठून त्या ठिकाणी मुरुम आणणार याकरता त्यांना सुचवायचं आहे। आणि त्यामुळं आता यानंतर जे आपले शेतकरी आहेत त्यांना शेत रस्त्याची दुरुस्ती करायची असेल, त्यांच्या शेतातले पावसाळ्यातले खड्डे दुरुस्त करायचे असतील, पावसाळ्यामधल्या चिखल दूर करायचा असेल, वीर असेल, शेतकर असेल, या सर्वांकरता गौण खनिजाची आता रक्कम माफ करण्यात आली आहे।